तर आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी. त्यासाठी आपण इथे मूग डाळ, तूर डाळ आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे घरगुती आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे आहेत. तर आता मी तुम्हाला सांगते लागणारे साहित्य. त्यासाठी तेजपत्ता, बटाटा, कांदा सोबत चिरून घ्यायचा आहे, लसूण, दालचिनी, थोडीशी मिरी, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो एवढे सगळे साहित्य लागणार आहे आपल्याला. तर मी तेल गरम करायसाठी ठेवलं होतं. चला आपण आता ट्राय करत आहोत. म्हणजे डाळ खिचडी बनवायला सुरुवात करत आहोत. मिरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहे थोडेसे, थोडीशी हळद ॲड करायची आहे चवीनुसार. चवीनुसार तिखट तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता. थोडासा गरम मसाला सगळं फ्राय करायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत. मला ब्राऊन कलर येईपर्यंत नाही आवडत तर मी थोड्या प्रमाणात फ्राय करते. तुम्हाला हवी तशा प्रमाणात फ्राय करू शकता. आता याच्यामध्ये आपण तांदूळ आणि हे जे धुवून घेतलेले आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. मी पाणी ॲड करतो आणि नंतर टाकतो. पण मला हे असं टाकायला आवडतं कारण ते सगळं एक दिवस झाल्यानंतर त्याची चव थोडीशी वेगळीच येते, वेगळी म्हणजे भन्नाटच येते. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि डाळ खिचडीला कसं जास्त प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे, चवीनुसार मीठ आणि पाणी हे जे आहे ना हे जास्त प्रमाणात ॲड करायचं आहे. आमच्या घरात तर केसांना पण मोकळं करायचं स्वातंत्र्य नाही. कायम वेणीत आणि पत्राखाली